मुंबईसह 28 इतर महानगरपालिकांमधील महापौर पदांसाठी आज लॉटरी काढण्यात आली। ही प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सचिवालय मंत्रालय येथे पार पडली। नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। या लॉटरीत मुंबईत महापौर पद सामान्य महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे। हे मात्र विशेष, यापूर्वी 3 वेळा मुंबई सामान्य प्रवर्गातील आरक्षण होते। यावर्षी मात्र SC ST करिता पाहिजे होते, मात्र तसे न झाल्याने शिवसेना UBT नेत्या पेडणेकर यांनी आवाज उठविला। SC ST वर अन्याय झाल्याने त्या म्हणाल्या, आणि हा अन्याय जो आहे विशेष करून SC ST वर झाल्याने त्यांनी शिवसेना UBT नेत्यांनी आवाज उठवला। मुंबईसह पुढील महानगरपालिकांमध्ये आरक्षण जाहीर झाले आहे, ते सुद्धा बघूया। नवी मुंबई सामान्य महिला, मीरा भाईंदर सामान्य, पुणे सामान्य महिला, पिंपरी चिंचवड सामान्य महिला, भिवंडी सामान्य महिला। तर खालील महानगरपालिकांमध्ये सामान्य प्रवर्गातील महापौर असतील, म्हणजे सामान्य प्रवर्गातील त्या ठिकाणी महापौर असतील ते बघूया। नाशिक, नागपूर, संभाजीनगर, अमरावती, वसई विरार, परभणी, नांदेड, सांगली, मालेगाव, सोलापूर आणि धुळे। मुंबई महापालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका BMC मध्ये यंदाही सामान्य प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे। विशेष म्हणजे मुंबईत सलग तिसऱ्यांदा सामान्य प्रवर्गाचा महापौर होणार आहे। BMC महापौर पदासाठीचे आरक्षण अधिकृतपणे जाहीर करण्यात आले। आता बघूया OBC प्रवर्गासाठी 8 महानगरपालिका कोणकोणत्या आहेत त्याही बघूया। OBC प्रवर्गासाठी खालील नगर निगमामध्ये लॉटरी जाहीर करण्यात आली, ते बघूया। पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर, जळगाव, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर या ठिकाणी जी आहे OBC प्रवर्गातून महापौराची लॉटरी निघालेली आहे। महापौर निवडीसाठी लॉटरी का आवश्यक आहे? महाराष्ट्रात महापौरांची निवड ही नगरसेवकांमार्फत केली जाते। महापौर पदावर रोटेशन पद्धतीने आरक्षण लागू असते। लॉटरीद्वारे हे ठरविले जाते की महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहील, म्हणजे ती लॉटरी काढल्या जाते। सामान्य, महिला, अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती ST आणि OBC प्रवर्ग जाहीर झाल्यानंतर मात्र पात्र उमेदवार नामांकन दाखल करतात महापौर पदासाठी। तर महापौर निवड कशी होते ते सुद्धा बघूया। यानंतर नगर पालिकांची निवडून आलेल्या नगरसेवकांची विशेष सभा घेतली जाते। सदनाच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्याहून अधिक मते मिळणारा उमेदवार महापौर म्हणून निवडला जातो। कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास आघाड्या व युती निर्णायक भूमिका बजावतात। आता कोण कुठे कोणाचा महापौर बनतो याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे। पण एकंदरीतच मुंबईच्या संदर्भात जर आपण बोलूया तर मुंबईमध्ये जे आहे यावर्षी SC ST साठी हे आरक्षण निघायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या ज्या नेत्या आहेत पेडणेकर, त्यांनी त्या ठिकाणी चक्क असा आवाज उठवला आणि ही जे सोडत काढण्यात आलेली आहे त्यांना ते मान्य नव्हती। बरोबर आहे, सलग 3दा जर आरक्षण एकाच वर्गासाठी जर निघत असेल तर नक्कीच मग इतर वर्गावर जो आहे तो त्यावर अन्याय होतो। म्हणजे इतर वर्गांना स्थान का नाही आहे? मुंबई म्हणजे ही भारताची ती आर्थिक राजधानी आहे आणि विशेष करून मुंबईवर लक्ष जास्त लागलेलं आहे। पण ठीक आहे, आताही मुंबईचा अजून तिढा काही सुटलेला नाही आहे। भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। त्या पाठोपाठ जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे नगरसेवक निवडून आलेले आहे। पण मात्र शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने एका ठिकाणी निवडणूक लढवली होती, म्हणून महायुतीचं त्या ठिकाणी थेट सरकार आहे। पण बाळासाहेब ठाकरे यांचं जे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे जे आहे त्या ठिकाणी शिवसेनेचाच महापौर होणे हे मुंबईसाठी गर्वाची बाब आहे। पण आता तेढ निर्माण झालेला आहे। यामध्ये नेमकं शिवसेनेचा महापौर तिथं होतो किंवा नाही होत, शिंदे यांना ती महापौर पद देतात भारतीय जनता पार्टी का नाही देत, याकडे सगळं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। शिंदेच्या शिवसेनेची मागणी आहे की शिवसेनेचा 2.5 वर्षासाठी महापौर झाला पाहिजे, पण मात्र भारतीय जनता पार्टी तिकडे अडून आहे की यावेळेस जी आहे चांगली संधी मिळालेली आहे, कुठल्याही परिस्थितीत जी आहे मुंबई सोडायला भारतीय जनता पार्टी तयार नाही आहे। पण अशा वेळेस
सर्व शिवसैनिकांनी जे शिवसेनेतून निवडून आलेले आहे, मग ते दोन्ही शिवसेना असो, दोन्ही शिवसेनेच्या जर शिवसैनिकांनी नगरसेवकांनी ठरवून दिले का यावेळेस जर समजा मुंबईचा शिवसेनेचाच महापौर व्हायला पाहिजे, तर निश्चितच मात्र मग त्यांना एकत्र ठिकाणी येऊन जे आहे ही खिडी करून खेळावं लागेल, त्यावेळेस शिवसेनेचा महापौर होऊ शकतो. पण मात्र एकंदरीतच आता बघण्यालायक आहे 30 जानेवारीला जे आहे महापौर पदाची निवडणूक होणार आहे. पण त्याआधी मात्र सगळ्यांचं लक्ष जे आहे मुंबई महानगरपालिकेवर लागलेलं आहे. तर 30 तारखेला नक्कीच बघूया महापौर कोणाचा होतो मुंबईला, की आणखी या 8 दिवसामध्ये आणखी काही खेड्या खेळल्या जातात ते सुद्धा खूप बघण्यायोग्य आहे. जर समजा मुंबईचं आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निघालं जर असतं तर मात्र हे पद जे आहे ऑटोमॅटिकली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याचकडे गेलं असतं. कारण भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा एसटीचा उमेदवार नव्हता आणि शिंदे सेनाकडे सुद्धा एसटीचा उमेदवार नव्हता. ते उमेदवार होते फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे. तर नक्कीच आता 30 तारखेला बघूया मुंबईचा महापौर कोण होतो. तोपर्यंत तुम्ही बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.